क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. इथे अन्याय सहन केला जात नाही. महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात पहिला विरोध कोणी केला, तर तो येथील विद्यमान आमदारांनी केला. हे येथील महिला वर्गाला माहीत आहे. त्यामुळे यंदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यात आणि निष्कांतदादांना विजयी करण्यात आमच्या या महिलांचं आघाडीवर असतील असा विश्वास स्नेहल गौरव नायकवडे यांनी व्यक्त केला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार निष्कांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान त्यांनी वाळव्यासह परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि संवाद साधला. यावेळी सुनीता भोसले पाटील, तैसीन आत्ता, सुरेखा जगताप, धनश्री रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्नेहल नायकवडे म्हणाले की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचं मतदान आहे. क्रांतिकारी निर्णय घेण्यामध्ये आजच्या महिला आघाडीवर आहेत. महिला विकासाचा महायुती सरकारचा रोडमॅप तयार आहे. हे सरकार महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्यामुळं अनेक महिला पुढे येऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. आता केवळ विकास कामाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय येथील स्वाभिमानी महिला भगिनी घेतलेला आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन अटळ आहे.